जर मोदी सरकारनं अटी मान्य केल्या नाहीत तर आंदोलन सुरूच राहील. कर्नालला पोहोचल्यानंतर शेतकरी नेते राकेश टिकेत यांचं वक्तव्य. सुखबीर सिंग बादल गोळीबार प्रकरण गोळ्या झाडणाऱ्या नारायण सिंग चौधरीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. संभलमध्ये जिल्हा प्रशासनाला एक मंदिर सापडलं जे 46 वर्षांपासून बंद होतं. त्यामुळे सिद्ध होतं की आपला प्राचीन इतिहास अस्तित्वात आहे. विष्णू शंकर जैन यांचं वक्तव्य. बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणारे अत्याचार याबाबत बांगलादेश सरकारशी चर्चा झाली पाहिजे. प्रियंका गांधींचं वक्तव्य. केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी घेतली श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा दिसानाईके यांची भेट. दिल्लीमध्ये दोघांमध्ये झाली महत्त्वाची चर्चा. जर शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या शांतपणे मांडल्या तर त्यावर तोडगा काढू. पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटार यांचं वक्तव्य. राज्यघटनेचा आदर न करणाऱ्या विरोधी पक्षांचा पंतप्रधानांनी पर्दाफाश केला. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचं वक्तव्य. अमित शहांनी एक मोठी वॉशिंग मशीन विकत घेतली आहे. जो कोणी भाजपात जातो तो स्वच्छपणे बाहेर येतो. मल्लिकार्जुन खरगेंचा अमित शहा यांच्यासह भाजपवर खोचक टोला. उत्तर प्रदेशाच्या प्रयागराजमध्ये महाकुंभची जोरदार तयारी. 2025च्या महाकुंभच्या तयारीचा ड्रोन व्हिडिओ समोर. नागपूरमध्ये विदर्भ विकलांग संघर्ष समितीचा मोर्चा. दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चाचं आयोजन. माझ्या भावाची हत्या जातीयवादातून झाली नाही. मयत सरपंच संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य. कुर्ला बेस्ट बस अपघाताच्या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू. फजलू शेख नावाच्या जखमी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू. मध्य प्रदेशात 7 दिवसापासून थंडीची लाट. शहडोलमध्ये पारा 1 अंश सेल्सिअसवर. शिमल्यामध्ये आईस स्केटिंग सुरू. शिमल्याच्या आईस स्केटिंग रिंकमध्ये मोठी गर्दी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.